आज करणारे आपण तांदळाचे डोसे। 1 कप तांदूळ भिजवले होते आणि पाव कप उडदाची डाळ। तर त्याचे डोसे बघू आता। साठी आता आपण एक चटणी करून घेऊ बटाट्याची। बटाटे उकडून घेतलेले, तेल घेऊ भाजीला जेवढं लागते तेवढं। हे 2-3 चमचे तेल घेतले। बटाट्याच्या भाजीसाठी आपण मिरच्या घ्यायच्या। ह्या तिखट नाही आहेत म्हणून जास्त घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या। अद्रक, 4-5 पाकळ्या लसणाच्या, 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता हे आधी बारीक करून घेऊ। त्यातच टाकून घेऊ अर्धा चमचा जिरे। त्यातच टाकून घेऊ अर्धा चमचा जिरे, बारीक वाटून घेऊ। हे अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, कढीपत्ता, कांदा आहे बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेऊ। झालेली मिरची वाटलेली त्यातच पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेऊ। बारीक वाटून घेऊ। कांदा फ्राय झालेला आहे, मिरची टाकून घेऊ। पुदिना आणि कोथिंबीर टाकल्यामुळे भाजीला कलर आणि छान होणार आहे भाजी। चव पण छानच लागणार आहे। मिरची छान परतून झालेली त्यातच टाकून घेऊ अर्धा चमचा हळद, उकडलेला बटाटा, यातच टाकून घेऊ मीठ, एक 2 मिनिटं आपण वाफ देऊन घेऊ बारीक गॅसवर। आवाज आहे। पीठ आपलं छान भिजलेलं आहे। रात्री भिजत ठेवलं होतं। 1 कप तांदूळ आणि पाव वाटी उडदाची डाळ आणि त्यात 1 चमचा मेथ्या। हे सकाळी वाटून अर्धा तास भिजत ठेवलं होतं। आता छान झालेलं आहे पीठ। पोहे वगैरे काहीच टाकलेले नाही आहेत तरी पण आपले डोसे छान होणार आहे, क्रिस्पी एकदम। थोडं पीठ घट्ट आहे, थोडंसं पाणी टाकून घेऊ। त्यातच टाकून घेऊ मीठ, तव्याला थोडं पाणी आणि तेल लावून घेऊ। डोसा आता आपण टाकून घेऊ। डोसा सगळीकडून छान भाजून घ्यायचा आणि नंतर तेल किंवा तूप लावायचं। डोसा आता छान साईडनी मोकळा झालेला आहे। हे बघा, आता आपण तेल किंवा तूप लावून घेऊ। डोसा छान झालेला आहे।
सगळीकडून भाजून घेऊ. मस्त जाळी पण आलेली आहे. डोसा आपला पण करून घेऊ. डोसा छान कोरडा झालेला आहे. आता आपण तूप लावून घेऊ. या डोश्यावर ही चटणी लावणार आहे. या चटणीची पण रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये दिली होती. मी लावून घेऊ आता ही. डोसा काढून घेऊ आता. डोसा आपला खूपच छान झालेला आहे. क्रिस्पी झाला आहे. आवाज पण येऊ शकतो तुम्हाला. मस्त झालेला आहे. छान जाळी पण आली आहे. घेऊ आता आपण डोसा. छान क्रिस्पी झालेला आहे आणि चटणीमुळे तर खूपच भारी लागतो हा डोसा. या चटणीची पण रेसिपी, बटाट्याची चटणी पण आपली छान झालेली. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ.